चार भिंती अन एक छत, चार भिंती अन एक छत, अनेक स्वप्नांचं होतं घर. चार भिंती अन एक छत, अनेक स्वप्नांचं होतं घर. आज निरोप घेतो या वास्तूचा, आज निरोप घेतो या वास्तूचा. तेथील आठवणी राहतील कायम सोबत खरंच. नमस्कार सर्वांना, गुड इव्हिनिंग. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, शासकीय तंत्रनिकेतन नाशिक या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर श्री गर्जे सर, तसेच आमच्या घरासारख्या हॉस्टेलचे रेक्टर कुलमंत्री आदरणीय श्री डॉक्टर पडवळ सर व तसेच गर्ल्स हॉस्टेलच्या कुलमंत्री PS जोशी मॅडम व तसेच नेहमी आम्हाला सहकार्य करणारे मार्गदर्शन करणारे हिरे सर व तसेच आमचे सर्व इथे हॉस्टेलचे बॅचमेट्स जमलेले सर्व प्रेमळ ज्युनियर्स, लाडके ज्युनियर्स व सर्व बंधू व त्यांच्या भगिनी, सर्वांना माझा नमस्कार. प्रथमतः मी माझी तुम्हाला सर्वांना ओळख करून देतो. माझं नाव दर्शन देवरे, फ्रॉम 3rd इयर ENTC डिपार्टमेंट. प्रथमतः मी सर्वांचे म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये नेहमी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत केले जाते आणि जाणाऱ्या प्रत्येकाला निरोप दिला जातो. त्याचप्रमाणे आज तुम्ही सर्वजण आम्हाला या ठिकाणी निरोप देण्यासाठी जमलेले आहात. तुम्ही ज्या प्रकारे सर्व डेकोरेशन वगैरे आमच्यासाठी खूप मेहनत घेऊन तयार केलं, त्या सर्वांसाठी अगदी मॅडमांपासून सरांपासून तर तुम्ही सर्वांना मी प्रथमतः आभार मानतो व तसेच आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यांचेसुद्धा आभार मानतो. खरं तर हॉस्टेल म्हटलं म्हणजे सगळ्यांच्याच अंगावर काटा येतो. सगळ्यांच्याच अंगावर काटा येतो, पण हॉस्टेल म्हणजे दुसरं घर. या हॉस्टेलच्या भिंतींनी आपलं हास्य दुःख ऐकलं, आमचं रात्र गप्पा मारणं, अभ्यासाऐवजी प्लॅन्स करणं, मित्रांची चेष्टामस्करी करणं, कोणाच्या जोड्या बनवणं आणि तोडणं सुद्धा. शेवटी पेपरच्या आधी एका रात्रीचा राजा होणं हे सारं काही साठवून ठेवलं आहे या भिंतींनी. आज खरंच मन भरून आलंय, हसत खेळत, कधी भांडत कधी रडत आपण इथल्या या चार भिंतींच्या आत एकत्र आलो, एकत्र वाढलो आणि आता निरोपाची वेळ आली आहे. खरं तर घरापासून पहिल्यांदाच दूर शिक्षणासाठी हॉस्टेलला आलो. ज्या दिवशी या GPN सारख्या मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं आणि हॉस्टेलची लिस्ट लागली, तेव्हा विचार करत होतो की कशी असेल हॉस्टेल लाईफ, किती स्ट्रेंजर्स लोक भेटतील, कोणी रॅगिंग तर नाही करणार ना, कसे असेल मेसचे जेवण, घरापासून एवढ्या लांब कसा राहणार, कसे असतील आमचे सिनियर्स वगैरे वगैरे. पण ज्या दिवशी हॉस्टेलला आलो आणि हॉस्टेलचं वातावरण आणि इथल्या सिनियर्सला भेटून बोलून एवढा आनंद झाला की सांगायला शब्द कमी पडतील. हळूहळू सिनियरसोबत आणि इथल्या मित्रांसोबत बोलता बोलता त्यांच्यासोबत राहून कधी हॉस्टेल हेच घर वाटायला लागलं कळलंच नाही. आणि इथलं मेसचं जेवण म्हणजे अगदी घराप्रमाणे नसलं तरी घरापेक्षा कमी नाही. म्हणजे या मित्रांनीच खरं तर आज आम्हाला जगायला शिकवलं. जगात खूप सारे मित्र भेटतील पण हॉस्टेलचे मित्र थोडे जास्तच खास असतात आणि खरंच खूप चांगले मित्र मला या कॉलेजमध्ये या हॉस्टेलमध्ये भेटले. म्हणजे अगदी मोहित, सूर्यकांत, दुर्गेश, साई यांच्यासारखे सिनियर्स, तर कार्तिक झालं, पुष्कर, फुलवरे, आशीर्वाद, रितेश, हिमेश हे तर एकदम काळजाचा विषय. यांच्यासारखे सिनियर्स आणि ज्युनियर्स हे सर्वच म्हणजे सिनियर्स आणि ज्युनियर्ससारखे कधी वागलेच नाही, एकदम भावंडासारखे. आणि खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला असे सिनियर्स, ज्युनियर्स आणि असे भावंड या हॉस्टेलमध्ये भेटले. या हॉस्टेलमध्ये आम्ही सर्व अनुभवले आणि हॉस्टेलनेच आम्हाला जीवन जगण्याचा खरा मंत्र दिला आहे. म्हणजे अगदी अपरात्री मित्रांच्या रूमचे खटके पाडण्यापासून तर सकाळी अंघोळीच्या वेळी बादल्या मागे पुढे करून भांडणं करण्यापर्यंत, तर कधी 2-2, 3-3 दिवस फक्त तोंडावर पाणी मारून कॉलेजला जाणे. एवढंच नाही तर या मित्रांसोबत रात्री 2-2 वाजेपर्यंत गप्पा मारणं, तर कधी मजाक, मस्करी, थट्टा सर्वच. मित्रांच्या बड्डेच्या दिवशी रात्री 12 वाजेचा धिंगाणा, तर लाईट गेल्यावर कधी नुसते ओरडणे. हा तर एक प्रोटोकॉलच होता. म्हणजे लाईट गेली आणि कधी कोणी ओरडलं नाही असं तर कधी झालंच नाही. तसेच हॉस्टेलला आम्ही भरपूर सारे कार्यक्रम देखील आयोजन केले. म्हणजे गणेशोत्सवापासून तर शिवजन्मोत्सवापर्यंत सर्वांनी खूप उत्साहीपणे सहभाग घेतला.
एवढं सर्व करून पेपरच्या एक दिवस आधी पूर्ण सिलेबस संपवण्यापर्यंत सर्वच काही अनुभवले. या 3 वर्षाच्या या प्रवासात खूप काही शिकायला मिळालं, खूप अनुभवलं, खूप काही समजलं. खरंच बोलायला शब्द कमी पडतील. आणि अशा या हॉस्टेल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली फक्त पडवळ सरांमुळेच. खरं तर पडवळ सर हे फक्त आमच्यासाठी एक शिक्षक किंवा अधिकारी नसून ते आमच्या हॉस्टेलच्या सर्व मुलांचा आधारस्तंभ आहेत. त्यांनी आम्हाला कुठल्याही गोष्टीची कधी कमीच भासू दिली नाही. माझी आणि पडवळ सरांची ओळख खरं तर माझ्या ॲडमिशनपासून सुरू झाली. म्हणजे ज्यावेळी माझ्याकडं 10th ओरिजिनल मार्कशीट नव्हतं व्हेरिफिकेशनसाठी, तेव्हा फक्त फोटोवर व्हेरिफिकेशन करून माझं ॲडमिशन करून घेतलं. मला तोपर्यंत माहितीही नव्हतं पडवळ सर कोण आहे, मी कधी त्यांना बघितलेलं नव्हतं. फक्त माहिती होतं की ते हॉस्टेल सांभाळतात. आणि सरांची ना आमची थेट भेट झाली ती डायरेक्ट क्लासरूममध्येच. म्हणजे 12 सप्टेंबर 2022 ला कॉलेज चालू झालं आणि हॉस्टेलची लिस्ट लागली. आणि 13 तारखेला हॉस्टेलला आलेलो मी पहिला विद्यार्थी होतो. त्यानंतर 14 सप्टेंबर ला GPN मधलं पहिलं लेक्चर M104 मध्ये आणि ते पडवळ सरांची एंट्री झाली. नंतर ओळख करून दिली आणि सरांनी आम्हाला त्या दिवशी खूप काही गोष्टी सांगितल्या, मोटिवेशन दिलं. आणि त्याच दिवसापासून मी सरांचा फॅन झालो. कारण सरांचं डेडिकेशन म्हणजे अगदी 2-3 महिने ॲडमिशनचं काम करूनसुद्धा पहिलं लेक्चर मिस न करता, कुठलेच कारण न देता अगदी वेळेवर, खरंच खूप मोठं होतं. आणि सरांच्या डेडिकेशनविषयी बोलायचं झालं तर म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी सरांच्या PhDचा वायवा असतानाही सुद्धा सर आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आमच्यासोबत हॉस्टेलला काम करत होते. खरंच सर सलाम आहे तुम्हाला. त्यानंतर दररोज सरांची आमची भेट हॉस्टेलला रोज संध्याकाळी 5:30 वाजता व्हायला लागली. मोहित दादा त्यांच्यासोबत व त्यांच्यासोबत आम्ही सरांसोबत जायला लागलो. मोहित दादा त्यांच्या साक्षीने